नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि या डिसेंबर महिन्यात मेष राशींच्या लोकांचे भविष्य चमकणार आहे। या राशींच्या लोकांच्या आयुष्यात या शेवटच्या महिन्यात काय काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। तर मित्रांनो, नोकरीच्या दृष्टीने पाहता सामान्य फळे मिळतील। पहिले 2 आठवडे कामाचा ताण जास्त असेल आणि तुमच्या नावाची आणि प्रतिष्ठेला थोडीशी हानी पोहोचण्याची शक्यता आहे। शिवाय वरिष्ठांसोबत गैरसमज होण्याची चिन्हे दिसत आहेत। या महिन्यात शक्य तितके तुमचे विचार इतरांना सांगण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे तुम्हाला अपमानित व्हावे लागण्याची शक्यता आहे। या महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून नोकरीत काही बदल होतील। कामाचा ताण कमी होईल आणि काही आराम मिळेल। ऑफिसमध्ये चांगले वातावरण राखण्यासाठी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे चांगले, कारण काही लोक तुमच्या नावाची आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। तुम्ही नेहमीच प्रत्येक कामात त्वरित परिणाम अपेक्षित करणारे असता। तथापि या महिन्यात प्रत्येक कामात अनेक अडथळे येण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यामुळे तुम्हाला राग येऊन घाईघाईने चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। म्हणून धीर धरा आणि अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा। त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या या महिन्यात काही सुधारणा दिसून येईल। अनपेक्षितपणे किंवा अचानक काही फायदे तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे। नातेवाईकांकडून मालमत्ता मिळू शकते किंवा अनपेक्षित स्रोतांकडून धनलाभ देखील होऊ शकतो। हे आर्थिक लाभ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करतील। तथापि पहिल्या 2 आठवड्यात काही अनावश्यक खर्च देखील करावे लागतील, म्हणून काळजीपूर्वक खर्च करणे चांगले। तर मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य राहील। तथापि अपघात होण्याची शक्यता आहे, म्हणून वाहन चालवताना किंवा प्रवास करताना काळजी घ्या। तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमी होण्याची शक्यता आहे, म्हणून सर्दी, खोकला यासारख्या किरकोळ आरोग्य समस्या येण्याची चिन्हे दिसत आहेत। अन्नाच्या बाबतीतही काळजी घेणे चांगले। या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला चांगले आरोग्य मिळेल। तर मित्रांनो, या महिन्यात कौटुंबिक जीवन आनंदी राहील। तुमच्या जीवनसाथी आणि इतर कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला चांगला आधार आणि प्रेम मिळेल। हे तुम्हाला काही आराम देईल आणि तुमच्या समस्यांमधून बाहेर पडण्यास मदत करेल। या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांसह लांबचा प्रवास करण्याची शक्यता आहे। तुमच्या वडिलांना किंवा घरातील वडीलधाऱ्यांपैकी एकाला आरोग्य समस्या येऊ शकतात, म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे। तुमचा जीवनसाथी त्यांच्या कामात यशस्वी होईल, त्यांच्यासाठी हा महिना चांगला राहील। या महिन्याच्या शेवटी तुमच्या मुलांचे आरोग्य सुधारेल। व्यावसायिक आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी या महिन्यात सामान्य फळे दिसत आहेत। पहिल्या 2 आठवड्यात मोठे खर्च किंवा तोटा सहन करावा लागू शकतो, म्हणून आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे। शिवाय तुमच्या व्यावसायिक भागीदारांशी किंवा क्लायंटशी काही वाद किंवा गैरसमज होऊ शकतात। नवीन करारांवर स्वाक्षरी करताना काळजी घ्या। तुम्ही जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यानंतर किंवा पुढच्या महिन्यात सुरू करणे चांगले। विद्यार्थ्यांना या महिन्यात अभ्यासाच्या बाबतीत काही अडथळे येतील। अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होऊन आळस येण्याची शक्यता आहे। चांगल्या शिक्षण आणि एकाग्रतेसाठी सूर्य आणि बुध ग्रहांचे काही उपाय करून चांगले परिणाम मिळू शकतात। ध्यान, प्राणायाम इत्यादी केल्याने एकाग्रता वाढते।
तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मेष राशी असणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.